नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनल मध्ये. आपण आलो आहे चित्रपटाचा रिव्ह्यू घ्यायला आणि असा चित्रपट जो आलेला आहे डॉक्टर रसिक कदम निर्मित आणि प्रीतम एस के पाटील दिग्दर्शित घबाड कुंड. एक हॉरर युनिव्हर्स मराठी चित्रपट सृष्टीत बनत आहे. त्यातला आधीचा चित्रपट आलेला होता एक अल्लाय पल्लाड, त्याच गोष्टीवर अनुसरून हा जो चित्रपट आहे म्हणजे एक हॉरर घबाड कुंड. म्हणजे कोणत्या कुंडात घबाड मिळणार हे आपल्याला चित्रपट बघितल्यावरच पाहायला मिळेल की काय आहे त्यात. त्याकरता आपण आलेलो आहे प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घ्यायला. नाईट शो रात्री 10 वाजताचा, म्हणजे जवळजवळ 12:30-1च्या दरम्यान तो सुटेल आणि तेव्हा आपली पब्लिक या हॉरर फिल्मला घबाड कुंडला काय प्रतिसाद दिला आहे त्यांनी ते माहिती पडेल आपल्याला. कारण मराठी चित्रपटसृष्टी आता खूप मोठी होत चाललेली आहे. राजा शिवाजी, स्वामी समर्थांवर आधारित देऊळबंद 2, तुंबाडची मंजुळा असे चित्रपट फार अप्रतिम गाजतायत. आता हे सुरू आहेत थिएटरमध्ये. त्यातला हा एक घबाडकुंड आलेला आहे. तर जाणून घेऊया प्रेक्षकांकडनं की हा जो चित्रपट आहे त्यांना कसा वाटतो. चित्रपट छान आहे एकदम. बढिया पिक्चर होता. अजून एक बोर नाही मारलं, चांगलं होतं. काल्पनिक मूवी आहे. बढ़िया मस्त, बहुत बढ़िया, अच्छी थी भाई. ठीक ठाक बढ़िया बढ़िया पिक्चर है. बहुत बढ़िया पिक्चर था और इसमें ऐसी सीख मिली कि लालच बहुत बड़ी है और लालच कभी करनी नहीं चाहिए. जो है अच्छा है, बहुत अच्छी पिक्चर है. आणि सगळ्यात लालची हात आहे. छान असा मूवी होता हा. बहुत ऑसम. छान मूवी होता. सुंदर, एकदम सुंदर पिक्चर. मराठीच्या नुसार खूप छान पिक्चर. वाह, बहुत बढ़िया. पैसा वसूल है, पैसा वसूल. एक नंबर. बेस्ट. 3.5 म्हणजे एंटरटेनिंग आहे एकदम. बहुत अच्छी पिक्चर आहे, कॉमेडी आहे. खूप छान मूवी होती. अशीच मूवी आणखी निघाली पाहिजे मराठीमध्ये. कारण की आपण बघतो की दिवसेंदिवस मराठी मूवीजचा क्रेज खूप कमी होता आणि त्यांना थिएटर्स खूप कमी मिळतात. मराठीमधला पहिला युनिव्हर्स तर नाही म्हणता येईल, याच्या आधी पण खूप सारे झाले, पण हा एकदम बेस्ट होता. युनिव्हर्स बनवत आहे. ओके, नाही हे नाही मी पहिल्यांदा बघितलंय. ओके, नाही खूप छान मूवी होता. अशीच मूवी यायला पाहिजे. धन्यवाद. खूपच चांगली ते आहे पिक्चर. आणि वरून गोष्ट मराठी पिक्चर आहे तर आणखी चांगली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा अशी पिक्चर चांगली. अभिनय खूपच छान, खूपच छान. दिग्दर्शक पिक्चर एक नंबर. अशीच पिक्चर बनवत राहा मराठी. छान मूवी बनवते मस्त. मराठी इंडस्ट्रीने आतापर्यंत अशी मूवी कधीच समजली आणि फर्स्ट टाइम अशी मूवी बनली. खूप छान, खूप छान. खूप चांगलं वाटलंय. छान होता सिनेमा, मजेदार होता. ऑफिस मध्ये एसी सुरू नव्हता. छान, एक नंबर पिक्चर होता. खूप छान, खूप सुंदर. सगळ्यांनी पिक्चर छान होता सर. काही प्रॉब्लेम नाही. एंड नाही कळला पिक्चरचा. एंड काय कळायला पाहिजे होता. त्यांनी एंडिंग बरोबर नाही केलं पिक्चर. त्याच्यासाठी युनिव्हर्स पाहावं लागेल. सिनेमा चांगला होता. डायरेक्शन बिलकुल जमलेलं नाही आणि त्याला काय म्हणतो की नाही जमली. काय सांगा, चांगली मूवी आहे, पाहायला छान आहे. पण त्याच्यामध्ये हे दाखवलंय की अंधश्रद्धेला बळी राहून सगळ्या लोक कसे म्हणजे लालचेसाठी सोनं वगैरे घालायचा प्रयत्न करतात. हे चुकीचा मार्ग आहे. असं ऍक्च्युली नाही व्हायला पाहिजे. कारण की लोक अंधश्रद्धेला बळी देऊन काय करणार आहे. त्यांची जी वागणूक आहे ती भरपूर चुकीची आहे. क्या बोलू सर? चांगला, मस्त, छान वाटला. थ्रिल सस्पेन्स.
गुड. छान. खूप छान वाटलं चित्रपट. 10 पैकी 10 पूर्ण फार खूप छान. ठीक होतं. ठीक थी, मतलब और बेटर हो सकती थी. 7.5. वहाँ का मूवी भावपूर्ण अच्छी थी. इट्स गुड. तर मित्रांनो, या होत्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि प्रेक्षकांना आवडलेला आहे. प्रत्येकाने छान आहे, ठीक आहे, ओके आहे, असं आहे हा बोललेला आहे. चित्रपटाविषयी बोलणं शिका नागपूरकर, रिव्ह्यू देणं शिका. कारण काही जण देतात, काही नाही देत, पण द्यायला पाहिजे, बोलायला पाहिजे. आणि तेव्हाच कळेल की चित्रपट तुम्हाला समजला की काय. कारण की ओके आहे, ठीक आहे, याने चित्रपटाच्या प्रतिक्रिया नाही होणार. बोला. चित्रपट मी पण बघितलेला आहे. चित्रपट प्रीतम एस के पाटील यांनी बनवला. एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा हे नेहमी बनवतात, त्यातला हा एक सिनेमा आहे. या आधी त्यांनी बनवलेला जो हॉरर चित्रपट होता, हॉररशी निगडीत चित्रपट होता, तो म्हणजे अल्लाड पल्लाड. तर हा जो आहे घबाडकुंड, हा त्यातलाच एक युनिव्हर्सचा भाग आहे असं आपल्याला चित्रपटात पाहायला मिळतं. घबाडकुंड म्हणजे काय, जी हे घबाड कुठे मिळतं, कोणत्या कुंडात असतं, एक मोठी विहीर. त्यातला जो आर्ट डिरेक्शन आहे, त्यातला आर्टचा पार्ट आहे, तो आपल्याला आवडेल. यातलं बीजीएम छान आहे. यातला अभिनय जो आहे तोही पण छान केलेला आहे. कुठे कुठे थोडंसं ओव्हर वाटतं प्रत्येकांच्या बाबतीत, पण छान पद्धतीने हा हाताळला गेलेला सिनेमा आहे. प्रीतम एस के पाटील छान नवीन पद्धतीने आपल्या कॉन्सेप्ट घेऊन येत आहेत. हा तर सध्या सुरुवात आहे. यानंतर अजून समोर काय युनिव्हर्स मध्ये काय काय येतं ते आपल्याला पाहायला मिळेल. गाणी इतके ते नाही आहे, पण हा एक हा विषय जो आहे एक सांगून जातो की लालसेपोटी माणूस काहीही करतो. ती लालसा थोडी आपण दूर ठेवावी. चित्रपट छान आहे. हॉरर मध्ये थोडासा कमी वाटतो आहे चित्रपट, पण बाकी एलिमेंट जे आहे चित्रपटाचे ते छान आहे. असेच उत्तम उत्तम चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला मिळाले पाहिजेत. तर या आणि नक्की बघा. आणि या चित्रपटाला मी रेटिंग देईल 3.5 स्टार. अभिनयाच्या बाबतीत थोडंसं मला वाटलं की ओव्हर वाटतंय, थोडंसं, जास्त नाही. पण एकूण म्हणाल तर चित्रपट छान आहे, तुम्हाला एंटरटेनमेंट करेल, बोर नाही होणार. तर नक्की बघा घबाड कुंड.